संविधान दिन साजरा केला जातोय, काय आपण गौरवशाली भारताचा संविधान दिन आज अतिशय अभिमानाने आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहोत। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाच्या प्रती संविधान दिलं आणि गेल्या 8 दशकाच्या या देशाच्या गौरवशाली वाटचालीमध्ये या संविधानाप्रती आदर ठेवत या देशातल्या राष्ट्रभक्त नागरिकांनी या देशाचं अखंडता, एकात्मता, सार्वभौमत्व अधिक अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला। आजचा दिवस संविधानाप्रती केवळ आदर व्यक्त करण्यापुरता सीमित नाही, संविधानामध्ये नमूद केलेल्या प्रत्येक बाबीचं कसोशीने पालन करत एक सुजाण भारतीय नागरिक म्हणून देशाला बलशाली करण्याचं काम आम्हाला सामुदायिकरित्या त्या ठिकाणी करायचं आहे। आणि म्हणूनच आज बाबासाहेबांच्या चरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सारेजण नतमस्तक होतो आहोत। त्याचबरोबर आज मुंबईवर जो हल्ला झालेला होता त्याचा स्मृतिदिन आहे, यामध्ये खूप पोलीस जवान जे आहेत ते मारले गेलेले होते आणि असा दिवस परत मुंबईमध्ये अशी सगळ्या भारतीयांची इच्छा आहे। निश्चित आजचा दिवस संविधान दिन म्हणून आम्हाला सर्वांना जसा अभिमानास्पद आहे तसं महाराष्ट्रासाठी, तमाम मुंबईकरांच्यासाठी आजचा दिवस ज्या पद्धतीने भ्याड हल्ला आपल्या देशावरती, आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीवरती, आपल्या राज्याच्या आर्थिक राजधानीवरती मुंबईमध्ये झाला त्याचा तीव्र धिक्कार, तीव्र निषेध या ठिकाणी करतो। पण अशा पद्धतीच्या हल्ल्याच्या वेळेला मुंबई पोलीस दलाने जी अतुलनीय कामगिरी केली, 4 महत्त्वाचे अधिकारी आपल्यातून त्या कालावधीमध्ये गेले, शहीद झाले, त्यांच्याच अतुलनीय धैर्याच्यामुळे पुढचा अनर्थ त्या ठिकाणी टळला। आज संविधानाप्रती श्रद्धा अर्पित करत असतानाच आपल्या या देशाच्या इतिहासात असा पुन्हा दिवस परत कधी येऊ नये, मला विश्वास आहे हा देश अधिक बलशाली, अधिक प्रतिभावान संबंध जगाच्या पाठीवरती होतो आहे। अशा वेळेला असा भ्याड हल्ला करण्याचं धाडस कुठलीही शक्ती त्या ठिकाणी करू शकणार नाही। सर, सध्या राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येत असला तरी आज या जुन्या विधिमंडळाचा शेवटचा दिवस सुद्धा आहे असं आज कळते। मुख्यमंत्री राजीनामा देतील आणि त्यानंतर ते काळजीभाऊ मुख्यमंत्री होतील। काय सत्ता स्थापनेच्या संदर्भात हालचाली चालू आहेत, रात्रभरात काय बदललं? नाही, आजही संविधानाचा दिवस आहे, ज्या संविधानानेच आम्हाला विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी दिल्या। माझंही काल मुख्यमंत्री महोदयांच्याजवळ बोलणं झालं। आज राज्यपाल महोदयांना भेटून मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय नियमाप्रमाणे, तरतुदीप्रमाणे त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि मग त्यानंतरची जी काही व्यवस्था असते, काळजीभाऊ व्यवस्था, त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्यपाल महोदय त्या ठिकाणी घेतील। मला विश्वास आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये राज्यामध्ये जे आज प्रचंड असं बहुमत महायुतीला राज्यातल्या जनतेने त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्या माध्यमातून नवीन सरकारची वाटचाल सुरू झालेली पाहायला मिळेल। आज दिल्लीला मी जाणार आहेच, कारण आमचं संसदेचंही अधिवेशन आहे। कालही होतं, आज संविधान दिनाचा कार्यक्रम संविधान भवनमध्ये त्या ठिकाणी आहे, सेंट्रल हॉलमध्ये, परंतु आज रात्री मी जाणार आहे। कदाचित इतरही काय हालचाली झाल्यास तर राज्यातील प्रमुख नेतेसुद्धा दिल्लीला येऊ शकतील। या क्षणापर्यंत तरी मला त्या संदर्भातली काही माहिती उपलब्ध झालेली नाही। एक असं आहे की या सर्वच बाबी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून ठरणार आहेत। राज्यातील सर्व नेते आज राज्यातच या ठिकाणी आहेत। शेवटी मी वारंवार सतत सांगत आलो की या संदर्भातला निर्णय केंद्रीय नेतृत्वाशी बोलून त्या ठिकाणी होईल आणि अपेक्षित असे की 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भातला निर्णय दिल्लीमध्ये अपेक्षित आहे। सुनावणी होत आहे सुप्रीम कोर्टामध्ये। मागच्या सुनावणीमध्ये अजित पवार यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा सल्ला देखील कोर्टाने दिला होता। आता 41 आमदार निवडून आलेले आहेत, काय वाटतं आजच्या सुनावणीत काय होऊ शकतं?
स्वतःच्या पायावर आम्ही इतके घट्टपणाने उभे राहिलेलो आहोत की आमचा स्टॅकिंग रेट हा जवळपास 72% आसपास राहिला. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीमध्ये आमची जी बाजू आहे ती यापूर्वीसुद्धा आम्ही मांडली. स्वायत्तता असलेल्या निवडणूक आयोगाने या संदर्भातला निर्णय यापूर्वी दिला आहे. खरं तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिन्हही त्या ठिकाणी मिळालेलं आहे, पण खूप मोठ्या प्रमाणावरती घड्याळाच्या चिन्हाची ॲलर्जी झाल्यामुळेच घड्याळाचं चिन्ह गोठवण्यासाठीच ही आता मधल्या कालावधीमध्ये याचिका त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे. याचिका 2 आहेत. एक म्हणजे आहे याचिका निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये विचार करणं, हा एक भाग. पण ती याचिका त्या ठिकाणी करत असताना खूप घाई झाली. काहींना आमचं चिन्ह कसं गोठवता येईल याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला, परंतु आज याच काही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अटीचं पालन करत या निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो आणि जनतेच्या न्यायालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरी कोणती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह कुठलं आहे, कारण घड्याळाच्या चिन्हावरतीच 41 आमदार त्या ठिकाणी निर्वाचित झालेले आहेत. हा निर्णय जनतेच्या न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा न्यायाच्या अपेक्षेत आम्ही आहोत. दादाची 6 आणि भाजपचे 10 मंत्री शपथ घेणार अशी चर्चा आहे. या सर्व अफवा आहेत, याच्यात काही तथ्य नाही. 27-28 तारखेला अधिवेशन होत आहे का, त्याचं काही नोटिफिकेशन निघाल्याची माहिती मिळते आहे? एक असं आहे की जी माझी आतापर्यंतची माहिती आहे की सरकार गठीत होत असतं. सरकार मग जे गठीत होत असतं ते सरकार अधिवेशनाची तारीख राज्यपाल महोदयांना कळवतात आणि मग त्या ठिकाणी मग इतर कार्यक्रम होत असतात. तरीसुद्धा कारण काल आधीसुद्धा प्रसिद्ध झाली, त्याच्यामुळे विधानसभा अस्तित्वात आल्यासारखं आहे. फक्त विधानसभा सदस्यांची शपथ हा सुद्धा एक घटनात्मक भाग आहे, प्रक्रियेचा एक भाग आहे. तोही या सरकारच्या स्थापनेच्या बरोबरच पूर्ण केला जाईल. नरेश अरोरा यांना दादाच्या खांद्यावर एक हात टाकून फोटो टाकला. आज संविधानाचा दिवस आहे. आज संविधानाचा दिवस आहे. आज आपल्या देशावरच्या भ्याड हल्ल्याचा दिवस आहे. त्यामुळे बाकीच्या विषयावरती आपण चर्चा नंतर करू. धन्यवाद. शिवसेनेचा अजूनही वाद आहे आणि त्या ठिकाणी पालकमंत्री हा शिवसेनेचाच व्हावा, तिथल्याच आमदाराचा पालकमंत्री व्हावा असा देखील दावा केला जातो. आधी सरकारचं स्थापन होऊ द्या, मग बाकीचे प्रश्न त्या ठिकाणी येतात. काही ना अगोदरच कुठल्या कोणत्याही गोष्टीची घाई लागत असते. आता घाई करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी काय बोलावं. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की ज्याला तुम्ही परत बसणार आहेत. नाही मी जायचं